माझ्या बाबांनी आईला आठवणच दिली नाही कधीच. आई हा शब्द म्हणजे लय आम्हाला, कोणच आई हा शब्द वापरणारच नाही. पूर्ण हा खडक आहे आणि याला झरा कुठून आहे म्हणजे पाण्याचा स्रोत कसा काय, तर त्या पाण्याच्या खाली छोटा अजून एक टाका आहे, त्यातून पाणी वरती येत आहे. 6 वर्ष अर्ज देतोय पण लाईटीची काही सोय झालेली नाही. आमची लाईट नाही, त्यामुळं TV टेप रेडिओ कुठली बातमी किंवा काही आम्हाला असं काही कानावर पडत नाही. का जगात काय होतंय हे आम्हाला काहीही कळत नाही. मला पण तिकडे आई नव्हती, माझी पण आई लहानपणीच वारली, मी 7 वर्षाची असताना. आता शेवटी आपली जागा जमीन डोंगरात असल्यामुळं काही आपल्याला खाली गेलं तरी शेवटी दुसऱ्यांच्याच तिथं साईडला आपलं लोकांच्या रानात गुरं चारा नाही. हरून जायचं नाही म्हणलं, कुठलं नाही काहीतरी करायचं, कारण मुलांचं शिक्षण चालू आहे, त्यामुळं आपल्याला काहीतरी त्यांना उभारण्यासाठी काहीतरी करणं गरजेचंच आहे. पण त्यांचं उत्तर ऐकून अक्षरशः माझ्या डोक्याला मुंग्या आल्या. ते काय म्हणाले, सर मी आता राजगडच्या बालेकिल्ल्यावर आहे आणि माझ्या डोक्यावर बाटल्यांचं ओझं आहे, घामानं पूर्ण अंग ओलं झालेलं आहे, मला क्षणभर काही सुचेना. कड्यातनी वर जायचं, पायऱ्यांनी जायचं म्हणलं गुडघ्यांचं फार बेकारी होती. सरपंचात म्हणजे समाधान नाही, वडील गेलं ना तेव्हापासून समाधान नाहीच. मंडळी नमस्कार. असं म्हणतात की मूल जन्माला आल्यानंतर सटवाई रात्री येऊन बाळाचं नशीब लिहून जाते. म्हणूनच बहुधा 5वीला पाट्याबरोबरच पुस्तकांचीही पूजा केली जाते. पण आपल्या आईवडिलांचा सहवास प्रेम किती दिवस मिळणार हे मात्र सटवाई कधीच लिहित नाही. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आईचं मायेचं छत्र हरपलं. घर चालवण्याची जबाबदारी वडिलांनी अगदी समर्थपणे पार पाडली. 4 पैसे कमावून आणले, परंतु पोटाची भूक भागवण्यासाठी लागणारी भाकरी कोण बनवणार हा प्रश्न उभा राहिला. अशा प्रसंगी वडिलांनी आईच्या प्रेमाची उणीव कधी भासूच दिली नाही. अगदी पहाटे उठून स्वयंपाक बनवून या पिल्लांना खाऊ घातले, काबाड कष्ट केले आणि लेकरांना लहानाचं मोठं केलं. दिवस सरत राहिले. अगदी कोवळ्या वयात मनावर झालेले हे संस्कार पुढे आयुष्यभर उपयोगी पडले. नाव श्री सुरेश कोंडीबा काळे, वय 40तल्या आतलं, परंतु 80 वर्षाचा अनुभव असल्यासारखं व्यक्तिमत्व. कितीही मोठं संकट आलं तरी आपला प्रामाणिकपणा, कष्ट आणि जिद्द कधी सोडायची नाही हे बाळकडू अगदी लहानपणापासूनच मिळाले. मनात आई वडिलांच्या विरहाचं दुःख आणि डोळ्यात मुलांच्या भविष्याचं स्वप्न पाहत कठीण प्रसंगाला तोंड देत जगत आहेत हे 2 जीव. मालकाच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करणारी ही मंगलताई सुद्धा काही कमी नाही. वयाच्या 8व्या वर्षी आईच्या प्रेमाला पोरकी झालेली ही माऊली आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी तेवढीच जागरूक आहे. राजगड किल्ल्याच्या परिसरात असलेल्या पाबे गावच्या डोंगरी भागात राहणाऱ्या ह्या 2 कष्टकरी जीवांची संघर्ष कहाणी आज आपण पाहणार आहोत. जंगलात आता फार पूर्वीपासून आमची जागा जमीनच इथं असल्यामुळं आता इथंच राहावं लागतं ना अजून. हो, मग एवढं लांब आता गावापासून मी तर म्हणतो 3 किलोमीटर वरती असेल. हो, ती रोजची पायपीट वरती खाली जा, ती खडमीठ लागलं गावात जा, तिथून आणा. मग हा व्यायाम रोज चांगला आहे का? रोज चांगला नाही, पण काय करायचं आता, शेवटी आपली जागा जमीन डोंगरात असल्यामुळं काही आपल्याला खाली गेलं तरी शेवटी दुसऱ्यांच्याच तिथं साईडला आपलं लोकांच्या रानात गुरं चारा नाही किंवा हे ते त्या परास आपलं कोणाची 1 नाही 2 नाही, आपलं आपल्या राहण्यात तिकडं
डोंगरात चारली, काळजी नसते कुणाची, एक नाही दोन नाही, आपली शेतीवाडी बघून हे करता येते सगळं. आता इथं जेमतेम माणसाला प्यायला पुरतं पाणी आहे, मग गुरांचं कसं बघवता तुम्ही? गुरांचं म्हणजे आपलं झऱ्यांचंच पाणी इकडून तिकडून जेवढं भेटेल तेवढं आपलं साठवून त्यांना पाजायचं. आपलं शेतीची कामं आहे तिकडं उरकायला. खाली गावात गेलं म्हणजे आपली शेतीची कामं करता येत नाहीत, आणि वरती असलं म्हणजे आपली शेतीची कामं करून आपला घरातलं लाकडं फाटं किंवा काय शेतीची कामं कमी जास्त बघून करता येतं सगळं. पण पाणी गुरांचं कसं करता मग? पाण्याला एखाद बारी मग खाली गावात न्यायची, गावातनं खाली पाणी पाजून आणायची, किंवा मग एखाद बारी जास्तच काळाला पाण्याचं तर मग खालीच थांबावं लागतं गावात. मग इथं काय उद्योग होतो शेतीचा? शेतीचा उद्योग म्हणजे कुठं पडझड, बांध पडलेलं पावसाळ्यात किंवा काय गळ वगैरे पडलेलं, परत भाजणीच्या टायमाला आपलं गवत वगैरे काढून त्यांना रोप वगैरे तयार करायची, दाढी वगैरे बाजायची, ती तयारी करावं लागते. तर भात चांगल्यापैकी होतं, आणि भात काढल्यानंतर हरभरा होतो, पण जनावरं काय ठेवत नाही. हरभरा, गहू आणि वाटाणा हे 3 पिकं होतेच. पण शक्यतो काय होतं, पिकांच्या टायमाला नंतर डुकरं जनावर आहे जंगलामुळं काय ठेवत नाही ते. तेवढं बी असं? हो, 2 पारड्या आहेत छोट्या आणि एक म्हैस आहे फक्त, बाकी काही जास्त काही ठेवलं नाही. मग आता काय उन्हाळ्याचा चारा बिरा? उन्हाळ्याचा चारा आता आहे ना, रानात भरपूर चारा आहे सध्या. एकदा वनवा गेले की हाल होते, त्यामुळं आपला चारा काढून ठेवायचा त्यांचा. पुढची तयारीचा चारा जास्त काढून ठेवायचा पावसाळ्याचा वगैरे. उन्हाळा असो वा पावसाळा, या लोकांच्या कष्टाला कधी दुष्काळ नसतो. दिवसातील निम्मा वेळ केवळ पाण्यासाठीच जातो. जनावरांसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट ही करावीच लागते. जणू काही सटवाईनं हे कष्ट त्यांच्या पाचवीलाच पुजलेले आहेत. डोक्यावरचा हंडा आणि पायाची भिंगरी काही थांबायचं नाव घेत नाही. जवळपास 5 फूट खोल असलेल्या या कुंडातून पाणी काढणं मोठं जिकरीचं काम असतं. आता हे पाणी पुरतं का तुम्हाला पिण्यापुरतं? पिण्यापुरतं कायमचं पुरतं. पाण्याला पाणी लागते. पण आता इथं मला सांगा, तो एवढा खडक आहे, मग जरा कुठे त्याला? जरा त्याला साईडने बघा, छोटासा जरा आहे, खालनी पाणी येते ते छोटंसं. म्हणजे ते पाण्याच्या खाली जरा असं तुम्ही म्हणताय? पाण्याच्या खाली जरा हा. आहे, वरच्या साईडने पाणी येते बारीक बारीक. पण आता मला प्रश्न असा आहे, इथं ना उंबर काय, मग इथं पाणी एवढं कसं काय उन्हाळ्यात? पण उन्हाळ्यात पूर्वीपासूनच हे पाण्याची जागा आहे, ते पूर्वीपासूनच पाणी जुनं. आणि पाणी पण किती शुद्ध आहे बघा ना, म्हणजे तुम्हाला गाळून घ्यायची पण गरज नाही, एवढं शुद्ध पाणी आहे. आणि ते पण एवढ्या डोंगरात, आखरीत मग बघा ना. झऱ्याचं पाणी म्हणल्यावर काय एकदम स्वच्छच. मंडळी, एवढ्या डोंगरात आणि खडकात पाणी आहे, आणि पाणी एकदम शुद्ध आहे. मला एकदम आश्चर्य वाटलं की जेवढा पूर्ण हा खडक आहे आणि ह्याला झरा कुठून आहे, म्हणजे पाण्याचा स्रोत कसा काय? तर त्या पाण्याच्या खाली छोटा अजून एक टाका आहे, त्यातून पाणी वरती येत आहे. कमीत कमी 4 ते 5 कुटुंब राहतील, त्यांच्या पाण्याची सोय होईल एवढी कॅपॅसिटी आहे इथं. तुम्ही म्हणता की बाबा देव कुठं आहे? हाच खरा देव ना. पाणी म्हणजे काय, जीवनच आहे. म्हणजे तुमचं जीवन ज्याच्यावर अवलंबून आहे ते पाणी हे देवानेच निर्माण केलं आहे असं मला वाटतंय. एवढ्या डोंगरात, वर पूर्ण डोंगर आहे, आणि इकडं बघा, एवढ्या डोंगरात खडकात पाणी कसं काय असेल? आश्चर्य आहे का नाही? शेवटी प्रत्येक जीवाची काळजी केलेली आहे देवाने. आपल्याला काय उतरणं शक्य नाही यामध्ये, आपण लांबूनच पाणी बघूया.
असं म्हणतात, लग्नाच्या गाठी ह्या स्वर्गातच बांधलेल्या असतात. तसंच काहीसं मला वाटलं जेव्हा ह्या 2 जीवांचं कष्ट मी डोळ्यांनी पाहिलं. सुरेश दादा आणि मंगलताई या दोघांनाही आईचं प्रेम कधी मिळालंच नाही. बहुधा या दोन्ही मायेला पारखी झालेली 2 मनं एकमेकाच्या दुःखातच प्रेम शोधत आहेत. स्त्री आणि पुरुष हे संसाराच्या रथाची 2 चाकं असतात, हे आज डोळ्यांनी पाहिलं. मंडळी, या लोकांच्या नशिबातील पायपीट काय थांबत नाही. पाणी जरी प्यायला जरी असलं तरी ते डोक्यावर वाहून न्यायला लागते. शहरात एक वेळ जरी पाणी नाही आलं तर आपण अक्षरशः जीव सोडतो. आणि ह्या लोकांना रोजच्या रोज अशी पायपीट काही चुकत नाहीये. जे दुःख आपल्या वाट्याला आलं ते मुलांच्या वाट्याला येऊ नये ह्यासाठी ही सगळी धडपड. आज आपण कष्ट केले तर मुलांना सुखाचे दिवस पाहायला मिळतील अशी त्यांना आशा आहे. एवढ्या कडक उन्हात या चाफ्याचा सुगंध मनाला आनंद देऊन गेला. आपल्या संसाराच्या वेलीवर फुललेल्या फुलांच्या भविष्यासाठी चाललेली 2 जीवांची धडपड बरंच काही शिकवून गेली. मोठं झाल्याशिवाय बापाचं मन आणि आईची माया कळत नाही. माझं वय आता 39 वर्ष आहे. सध्या तर काय आता दूध पाण्याचा विषय काय आपल्याकडे नाही सध्या. आता तर सध्या आम्ही आता मी सिक्युरिटी जॉब करत होतो पुण्याला, तर थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी आता सध्या घरीच आहे. आणि सध्या मग आपला 4 रुपये कमवण्यासाठी आपलं काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी किल्ल्यावर, राजगड किल्ल्यावर तिकडे जातो. पाण्याची बॉटल किंवा असं काय किरकोळ काही विकायचं, काकडी वगैरे पिरू असं काही नेऊन विकतो. मला 2 मुलगे 1 मुलगी आहे. माझा मोठा मुलगा आता 12वीची परीक्षा देतोय आणि ताई माझी 11वीला आहे आणि बारका 9वीला आहे. मग आता तुम्ही दोघं आणि ती 3 अशी 5 तोंड जर खायला आहे तर तुम्हाला त्या बाटल्या विकून पोट भरतं, तुमचं तेवढं होतंय का पोटापुरतं? होत नाही, पण आता काय करायचं, परिस्थिती काहीच साधन नाही त्याच्यामुळे तेवढं करायचं. आता कसं झालंय, ते कामाला होतं तेव्हा नाही आम्ही जायचो, आता त्यांचं ते कामावर नाहीत म्हणून जातो. शुक्रवारची जातो आणि सोमवारी येतो संध्याकाळची. मग आता ह्या 5 जणांचं तुम्ही मग कसं वागवता तेवढ्या पैशात? 5 जणांचं काय आता खर्च पाणी. आता मुलीला तिकडं म्हणजे ज्ञानप्रबोधिनीचं हॉस्टेल आहे, तिथं 11वीला जाणं येणं लांब असल्यामुळं तिकडं वेल्ल्यात तिला ठेवलेली आहे. आणि एक मोठा मुलगा आता 12वीची परीक्षा देतो. बारका इथून दापोड्याला डायरेक्ट चालत जातो, एक 4-5 किलोमीटर अंतर आहे. तर जाऊन येऊन त्याला लईच त्रास होते. आईवडील माझे आईवडील मी 14 वर्षाचा असेल तेव्हा आई वारली माझी. तेव्हापासून माझ्या वडिलांनी म्हणजे आम्ही 4 भावंड, त्यांना शाळा शिकवली. वडील पहाटेचेच उठायचे आमच्यासाठी, लय वडिलांनी हाल काढले. पहाटेचे 3 वाजता उठायचे, स्वयंपाक पाणी करायचे. आम्हाला लहानपणापासून त्यांनी 10वी 2 भावांना शाळा शिकवली, बहिणीलाही शिकवली. 1 बहीण फक्त आमच्या अडाणी 2 नंबरची माझी. तुम्ही म्हणताय तुमचं वय जेमतेम 13 होतं, म्हणजे तुम्हाला कळत पण नसेल की बाबा आईचा चेहरा तुम्हाला साधारणपणे थोडाफार आठवत असेल. पण ज्या वयात तुम्हाला आईची गरज होती त्याच वेळेस तुमच्या डोक्यावरचं आईचं छत्र हे हरपलं. बरोबर. म्हणजे तुमच्यावर अक्षरशः डोंगर कोसळला दुःखाचा. मग त्यावेळेस घर चालवलं कोणी? पण माझ्या बाबांनी आईला आठवणच दिली नाही कधीच. आई हा शब्द म्हणजे लय आम्हाला, कोणच आई हा शब्द वापरणारच नाही. इतकं वाईट म्हणजे प्रसंग आहे जीवनातला. मग जेवण खावण्याचं स्वयंपाकाचं कोण करायचं? बाबा माझं भाकरी टाकते बसणे, टोटली स्वयंपाक आमचा दिवस उगायच्या आतमध्ये रेडी करून ठेवायचे आणि तिथून पुढं बाबा कामाला जायचे. 94ला आई वारली. 94पासून माझं लग्न 2007ला झालं. तोपर्यंत माझी बहीण करायची थोडा स्वयंपाक. नंतर मग त्याच्यानंतर 2007ला माझं लग्न झालं. त्यानंतर झालं परपंच. ती म्हण आहे ना की बाबा स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जेमतेम तुमचं नाकळतं वय त्याच वेळी तुमची आई गेली. आता ठीक आहे बाबा 4 पैसे तुम्हाला बाहेरून मिळतात,
बरोबर म्हणजे पुरुष जाऊन बाहेरून काम करून 4 पैसे आणू शकतो. बरोबर. पण प्रश्न असा आहे की 4 पैसे आणलेला त्याचं 4 घास तुमच्या पोटात जाण्यासाठी किंवा स्वयंपाक करण्यासाठी मग ते कसं करायचं? वडिलांनी त्या टायमाला इतकं कष्ट केलं की रात्रंदिवस त्यांना म्हणजे आमच्यासाठी लहानाचं मोठं केलं. आम्हाला कुठलीच गोष्ट उणीव भासून दिली नाही. कुणी कपडे दिली काय दिलं तरी आम्ही त्याच्यावर आपलं चांगलं सणवार म्हणजे कधी म्हणजे साजरा केला आहे असं म्हणजे वडिलांनी काय आठवणच दिलं नाही आम्हाला. 2019ला वारले ना, तेव्हापासून सणवार असा करूशी वाटत नाही घरी की आणि सगळं संपल्यासारखं वाटतं. त्यामुळं प्रपंचात म्हणजे समाधान नाही. वडील गेलं ना तेव्हापासून समाधान नाही. शाळा शिकायची भरपूर इच्छा होती मला असं वाटत होतं मी फौजी बनन किंवा काहीतरी. पण त्या टायमाला तो सोर्स म्हणजे मार्गदर्शनच नाही कुठलं किंवा आणि कळायचं पण नाही कुठं भरतीला जायचं, कुठं भरतीला किंवा कुठला मेसेज पण कळायचं नाही. आता हल्ली जगात सगळं मोबाईलचं सगळं माहिती झालं. पण त्या टायमाला 2003मध्ये माझी 10वी झाली. त्या टायमाला मला कुठली म्हणजे भरतीचं कळत नव्हतं, कुठं जायचं किंवा काय. हे पुण्याला जायचं सुद्धा माहिती नव्हतं. मला पण तिकडे आई नव्हती. माझी पण आई लहानपणीच वारली. मी 7 वर्षाची असताना. अरे बापरे. म्हणजे तुमच्या दोघांचं एकच म्हणजे दुःख आहे की तुमची आई लवकर गेली, तुमचं पण डोक्यावर छत्र होतं आईचं, ते पण लवकर हरपलं. आम्ही पण 4 भावंडे. अजून आमची पण आई लहानपणीच वारली. मग आता मला एक सांगा की बाबा नोकरी नाही, नोकरी सुटली तुमच्या मालकांची, मग आता त्यांच्या बरोबर तुम्ही काय कष्ट करताय संसार उभा करायला? तो कधी कधी किल्ल्यावर जातो, कधी घरीच असतो. कुणी कामाला बोलावलं की कामाला जायचं. मग किल्ल्यावर दिवसभर उन्हात राहून 4 पैसे मिळतात का? हा मिळतात की. असलीत माणसं की किल्ल्यावर आलीत फिरायला लोक तर मिळतात, नाही आलेत की मग थोडंफारच मिळतात. मग असं कधी कधी होतं का की बाबा काहीच विकलं नाही, बळच दिवस काढला? नाही असं नाही होत. गेल्यावर काहीतरी होतच. मंडळी, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल, जेव्हा आपण त्या बाळूमामांना भेटायला आलो त्यावेळेस एक मुलगा भेटला होता. या ठिकाणी घरं आहेत या लोकांची आणि तुम्हीच बघा ह्या ठिकाणापासून राजगडचं अंतर किती असेल. हे बघा, हा समोर दिसतोय तो राजगड. मगाशी तो मुलगा म्हणाला ना त्याचे आई वडील राजगडला जाऊन पाण्याच्या बाटल्या विकायचं काम करतात शनिवार रविवार. म्हणजे इथून जवळजवळ 20-25 किलोमीटर पायपीट करायची, राजगडला जायचं, तिथं उन्हात राहून त्या बाटल्या विकायच्या, 4 पैसे मिळतील ते घेऊन परत आपल्या घरी यायचं. पोटासाठी केवढी ही पायपीट आहे बघा. त्या मुलाला मी विचारलं तुझे आई वडील कुठे आहेत. अक्षरशः त्याने जे उत्तर दिलं ना त्यामुळे माझ्या अंगावर काटा आला. उत्तर असं होतं की ते आई वडील राजगड किल्ल्यावर गेलेत. कारण का तर बाटल्या विकायला. बाटल्या विकून 4 पैसे मिळून आपल्या पोरांचं पोट आणि शिक्षण भागवण्यासाठी ते किल्ल्यावर गेलेत असं उत्तर मला मिळालं. तिथून मी गेल्यानंतर मला खूप इच्छा झाली की त्यांच्या वडिलांना भेटायचं. त्यांचे आईवडील काय आहेत, म्हणजे एवढ्या लहान वयात त्यांनी किती कष्ट केलेत आणि किती भोगले हे मला जाणून घ्यायचं होतं. त्यामुळं गेले महिना झाले दादांना मी फोन करत होतो आणि बाबा तुम्हाला कधी वेळ आहे असं विचारायचं मी. व्हायचं कसं, शनिवार रविवार मला सुट्टी होती पण त्याच वेळेस दादा किल्ल्यावर जायचे. म्हणजे मी जरी मोकळा असलो तरी दादांकडं माझ्याबरोबर वेळ द्यायला अजिबात सवड नव्हती. कारण त्यांना 4 पैसे कमवायला किल्ल्यावर जायला लागायचं. मग भेट कशी होणार? भेट तर व्हायची होती कारण मला त्यांना भेटायचं होतं, उत्सुकता होती, त्यांना विचारायचं होतं तुम्ही कसं करताय ते. आणि त्यासाठी मी त्यांना एक दिवस फोन केला. किती वाजता? रात्री 9:30 ते 9:45 वाजता त्यांना मी सहज फोन केला, दादा तुम्ही उद्या काय करताय? तुम्ही विचार करा की आपण 9:30-10 वाजता रात्री फोन केल्यानंतर समोरचा व्यक्ती काय करत असेल? जास्तीत जास्त जेवण करत किंवा कुठंतरी बसला असेल टी व्ही बघत. पण ज्यावेळेस मी कॉल केला, 1 रिंग वाजली, 2 रिंग वाजल्या, 6-7 रिंग वाजल्या, दादांनी फोन नाही उचलला. मला वाटलं कामात असतील म्हणून मी फोन कट करणार, तेवढ्यात तिकून म्हणले सर बोला. मला आवाज एकदम असा घोगरा वाटला. म्हणलं दादा काय झालं आणि तुम्ही कुठे आहात? जनरली काय होतं, माणूस घरी असतो, आराम करत असतो, 9:30-10ची वेळ, माणूस काय करणार, जेवणार किंवा झोपणार. पण त्यांचं उत्तर ऐकून अक्षरशः माझ्या डोक्याला मुंग्या आल्या. ते काय म्हणाले, सर मी आत्ता राजगडच्या बालेकिल्ल्यावर आहे आणि माझ्या डोक्यावर
बाटल्यांचं ओझं आहे. घामानं पूर्ण अंग ओलं झालेलं आहे. मला क्षणभर काही सुचेना. मी शतपावली करायला आलेला माणूस आणि समोर असं ऐकतोय की हा माणूस बालेकिल्ल्यावर डोक्यावर बाटल्यांचं ओझं घेऊन चाललाय. थोडा विचार करा, किती ही विषमता आहे. शनिवारी सकाळी मला बाटल्या विकायच्यात, बाटल्या विकून मला 4 पैसे कमवायच्यात, ह्या हेतूने आदल्या दिवशी रात्री 9:30-10 वाजता डोक्यावर त्या बाटल्या घेऊन वर जायचं. का तर सकाळचं ऊन लागते म्हणून. कारण फक्त एवढंच होतं की पोटाची भूक भागवायची. रडायचं नाही तर लढायचं. संकटामागून संकट आली, परंतु हे दादा कधी डगमगले नाहीत. हरून जायचं नाही म्हणलं, कुठलं नाही काहीतरी करायचं. कारण मुलांचं शिक्षण चालू आहे, त्यामुळं आपल्याला काहीतरी त्यांना उभारण्यासाठी काहीतरी करणं गरजेचंच आहे आपल्याला. त्यामुळं कधीच मागं पडलं नाही. काहीतरी करायचं, कष्ट करायला कुठले लागू दे, त्याची लाज नाही बाळगली. हक्काची नोकरी होती, महिन्याला काय 10,000 5,000 पगार मिळत होता. हो, मग तो अचानकच बंद झाला. मग असं प्रश्न नाही पडला की उद्या काय करणार मी? भरपूर प्रश्न पडला, भरपूर टेन्शन आलं सर. पण काय करणार, शेवटी गावाला आलो. म्हणलं म्हशी घ्यायच्या, म्हशींचं बघायचं, शेतीवाडी बघून. ते माझ्या अचानक पलीकडच्या वर्षी 2 म्हशी मेल्या. विमा वगैरे नव्हता, त्या मेल्या, त्याचं काही भेटलं नाही. नंतर एक म्हैस आणली होती, ती दसऱ्याच्या टायमाला आता एक पडून मेली. 3 म्हशी मेल्या. त्याच्यानंतर मी परत कामाला गेलो. म्हशी मेल्याच्या नंतर मी थोडंसं टेन्शननी आता म्हणलं काहीतरी आपल्याकडं, माझ्याकडं बंदूक आहे, आपल्या रानात राहतो, त्यामुळे इथं वडिलांची होती ती जुनी, मी माझ्या नावावर करून घेतली. शेतीसाठी रानात एकट्याला फिरावं लागतं, कारण रानटी जनावरं रात्रीची येते, ते डोकाभर गावात उंच, ते गावातनी फिरताना भीती वाटते. आणि त्यामुळंच मी आपलं माझ्या म्हशी मेल्यानंतर मी लावणी झाल्यानंतर नोकरीसाठी गेलो. म्हणलं कुठंतरी एक 2-3 महिने सिक्युरिटीचा जॉब बघावा. आता 7 महिने झालं मी आता घरीच आहे. तर अन्नही गोड लागत नाही म्हणा, 7 महिने झालं झोप पण लागत नाही. मी आता इकडं कुठं कुणाच्या रोजाला जायचं किंवा मग किल्ल्यावर आपलं जायचं, तिकडं पाण्याच्या बॉटल वगैरे विकायच्या फिरून. असंच डोक्याला भरपूर टेन्शन झाले. मुलांसाठी काय नाही काहीतरी केलंच पाहिजे. आणि लाज बाळगून कोणी देणार नाही आपल्याला, त्यामुळं लाजाचं काही विशेष राहिला नाही सर. कष्ट करायचं, कष्ट करून आपले 4 रुपये मिळतील तेच बघायचं. आपलं कोणी देणार नाही आणि आपल्यासाठी कोणी हे करणार नाही, कारण प्रत्येकाची परिस्थिती प्रत्येकाला नाजूकच असते. आता काही दुसरं साधन नसल्यामुळं करायच लागतं ना. साधन असतं बाई माणसानं काय केलं असतं. आता ही रोज इथून पाब्यावरून त्या पालला जायचं, तिथून किल्ल्यावर जायचं, ही पायपीट काय कमी आहे हो? हो, लय पायपीटी. मग असं नाही वाटत का की बाबा पायपीट थांबली पाहिजे माझी? हो, थांबली पाहिजे असं वाटतं, पण ते बंदूक पण भेटा नाही यांची, यांना पण कामं कुठं लागणार. मग काय करायचं, खर्चायला याला सारखे पैसे लागतात ना पोरांना यांना. मग कधी असा जीव वैतागत नाही का? वैतागून काय करायचं आता? वाईट वाटतं, पण आता काही इलाज नाही सर. शेवटी काहीतरी केलंच पाहिजे, पर्याय नाही त्याशिवाय. इथून आदल्या दिवशी संध्याकाळचं जावं लागतं. शुक्रवारी जायचं, शनिवारी सकाळी लवकर उठून वरती जायचं किल्ल्यावर वजी घेऊन. वजन म्हणजे काय असतं डोक्यावर? पाण्याच्या बाटल्या असतात, 24 बाटल्या असतात. किती किलो असतात त्या? 25 किलो असतात. हो, ते बॉक्स असतात ना 2, 12 परत काकडी बिकडी आदल्याची बॉक्स नेलं, दुसऱ्याची काकडी न्यायची, पेरू. मग ते बॉक्स कमीत कमी 25 किलो असेल. हो, असतच. मग तेवढं वजन घेऊन वर जायचं? तेवढं घेऊन वरचं, तर कड्यातनी वर जायचं. पायऱ्यांनी जायचं म्हणलं गुडघ्यांचं फार बेकारी होती, चढवतच नाही. अशी मधनच वाटे, पाय वाटे. किल्ल्याची एक चोर वाट आहे, पायवाट, कडेतनी वरती जायची, त्या वाटेने वरती जायचं. मी सकाळी 6 वाजता वरती न्यायचं. हो, दिवसभर वरतीच राहायचं, संध्याकाळचं मग परत खाली यायचं, परत सकाळी अजून परत सकाळी एखाद्या जागेवर फिक्स आपलं बसायचं. आले तर द्यायचं, नाही तर मग आपलं शांत राहायचं, बाकी काही नाही. मग एवढं 25 किलो घेऊन वर जायचं बाबा, 4 बाटल्या खपल्या नाही खपल्या तर बाकीच काय करतो मग?
काय तशाच ठेवायच्या एका मोराच्या. मग नुकसान होत नाही त्याने. नुकसान तर होती मग पण काकडे नाही खापला तर मग ते अंगावर पडणार ना. अंगावच पडते मग ते टाकून द्यायचे. अशा माकडं वगैरे खाते. शिल्लक राहिलेला मला फेकून द्यायचं. एखाद बारी पब्लिकच जास्त आलं तर होतो फायदा, नाही आलं तर मग असं शिल्लक राहतं. काय नाही असं. पण आता ठीक आहे बाबा, तुम्ही किल्ल्यावर जाताय, बाटल्या विकताय, तुमच्या दोघांच्या अंगात आता ताकद आहे, रग आहे म्हणतात, तरुण पण आहे. हो पण तोपर्यंतच. पुढं काय? पुढं अवघड विषय. पुढं नाही करता येणार, कारण सारखं जर वर खाली जायचं म्हणलं तर गुडघ्यांनी बेकारी होती. गुडघ्यांना लय त्रास हा ना. तुम्ही सकाळी वर जाताय, संध्याकाळी परत खाली, परत सकाळी वर, संध्याकाळी परत खाली, 2-3 खेपा तर तुमच्या होत्यात. हो लय त्रास. जर मटेरियल कमी असलं की मग डबेल पण संध्याकाळची खेप टाकायला लागते. हो का? खाली आलं की परत मग 7-8 वाजता इथून खेप उचलून अर्ध्या रस्त्यात नेऊन ठेवायची. मग खालून ते उचलून वर जासपर्यंत किती वेळ लागतो? तरी दीड तास लागतो. दीड तास तुम्ही डोक्यावर 25 किलो वजन घेऊन जाता? 1.5 तास. जास्त पर कमी नाही. जास्त लागतं, कारण उतरत 3-4 ठिकाणी उतरावं लागतं ते. मग आता तुमचं वय आहे, तुम्ही करताय, पुढं काय? पुढं लय अवघड विषय. पुढचं काय लय अवघड विषय होणार. भवितव्याचं काय, मुलांना शिक्षण हेच करणं, बाकी काही पर्याय नाही त्याला. आता मुलांचं शिक्षण झालं चांगलं तर मुलांना ही वेळ येणार नाही आमच्यासारखी, बाकी काही नाही. हाच बदल, दुसरा काही बदल होणार नाही. माझी आई लहानपणी वारल्यामुळं माझ्या स्वयंपाकाचं परिस्थिती लय अवघड होती. त्यामुळं मग लग्न लवकर करावं लागलं. पुढचं शिक्षणही नाही झालं माझं आणि काहीच नाही झालं. तुमची एकमेकाला साथ आहे, एकमेकाच्या कष्टाने राहत आहे. असेच राहा, असेच कष्ट करा, मुलांना चांगलं मोठं करा, शिकवा, हीच इच्छा, बाकी काही नाही. एकमेकाचं काय दुःख आपण घेऊ शकत नाही, पण कमीत कमी चांगल्या मार्गाला लागावं ही इच्छा. तुम्ही ह्या 39 वयाच्या प्रवासामध्ये भरपूर दुःख भोगलंय. आधी आईच्या विरहाचं दुःख, नंतर बाबा शाळा शिकायला मिळाली त्याचं दुःख, नंतर काम केलं, काम पण सुटलं त्याचंही तुम्हाला दुःख असेल. प्रथमतः असं की कुणाची चोरी, खोटं बोलणं आणि चांगल्या गोष्टी आत्मसात करणं. वाईट म्हणजे कुणाला वाईट बोलणं नाही, शिवीगाळ, मुलांना शिक्षण नाही कुठलं. चांगलं वळण जेवढं लागेल तेवढं बघायचं, शिक्षणावर जेवढं ध्यान बसेल तेवढं बघायचं. बाकी कुठंतरी 4 रुपयाची नोकरी चांगली भेटेन असंच बघायचं, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. कष्टासारखं सुख नाही, कष्ट हेच जगण्याचं भांडवल आहे. पोटाला पोटभर हवं तर कष्ट हे करावं. जेवढं कष्ट करू आपण सर तेवढं निरोगी राहणार. कष्टाशिवाय म्हणजे माणूस पण चांगला राहत नाही. आणि कष्टाने व्यायाम होतो आणि व्यायामातनं माणसाला अन्न पण जातं आणि घाम गेला ना शरीरात नाही की रायरोग पण होत नाही. आणि कष्टाने तंदुरुस्त माणूस राहतो, जास्त आयुष्य टिकू शकतो. कष्ट हे माणसाला पाहिजे. हल्ली सगळं कसं जीवन नाजूक बनत चालले, त्यांनी आजार पण भरपूर वाढत चालले, त्यामुळे कष्ट हे पाहिजेतच. मित्रांनो, शनिवार रविवार आपण काय करतो? आउटिंगसाठी बाहेर जातो, जेवायला जातो, 1000-500 रुपये आजचे घालवतो. पण हे दादा शनिवार रविवार किल्ल्यावर जाऊन बाटल्या विकून जेमतेम 500-1000 रुपये कमवतात आणि आपलं 5 जणांचं कुटुंब चालवतात. अशा लोकांना खरं मदतीची गरज आहे. त्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडं आवाहन करतो. 4 पैसे कमी खर्च करा, आपल्या मुलांचा बड्डे वगैरे साठी कमी खर्च करा आणि 4 पैसे इकडं लोकांना मदत करा, जेणेकरून ह्यांच्या मुलांचं शिक्षण होईल आणि ह्यांची परिस्थिती पुढे का होईना थोडीफार बदलेल. तुमचे 4 रुपये सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत, त्यांना आधार मिळेल. कारण कसं आहे, ह्यांना ना आई ना वडील, ना कळतं वय होतं 12-13, त्याच वेळेस आईचं छत्र हरपलं, जबाबदारी सगळी यांच्या अंगावर येऊन पडली. आत्ता दादांचं वय जेमतेम 40 पण गाठलेलं नाही आहे त्यांनी. या 40 वयात ते सगळं काम करतात. विचार करा, लॉकडाऊनमध्ये नोकरी सुटली, खायला 5 माणसं, करणार काय? काही ना काहीतरी केलंच पाहिजे. ह्या उद्देशाने त्यांनी किल्ले राजगड गाठला. तिथे जाऊन पाण्याच्या बाटल्या, काकडी, बिस्किट जे आहे ते विकायचं, दिवसभर उन्हात राहायचं, 1000-500 रुपये ते मिळतील तेवढे कष्ट करायचे आणि पोट भरायचं, असा यांचा सध्या उद्योग चालू आहे.
पण कुणापुढे हात पसरायचे नाहीत. जगायचं स्वाभिमानाने, कष्टाने जगायचं हे यांचं ध्येय आहे. सुरेश दादा आणि मंगलताई सारख्या प्रत्येकाला माझं सांगणं आहे, तुमचा संघर्ष कधी वाया जाणार नाही. कारण प्रत्येक कष्टाचा काहीतरी परिणाम असतो. कधी तो यशाच्या रूपात दिसतो तर कधी अनुभवाच्या. जीवनात अंधाराच्या रात्रीनंतर सूर्य उगवतो. म्हणूनच धैर्य सोडू नका, प्रयत्न थांबवू नका. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता काहीच शिल्लक नाही, तेव्हा समजून जा की तुमच्या यशाच्या पहाटेची हीच नांदी आहे. फक्त वाटचाल सुरू ठेवा, एक दिवस यश तुमच्या पाठीशी असेल. हा रस्ता का असा अर्धवट केलाय? काय झालं माहिती आहे का, आम्ही वैयक्तिक पैसे काढले, जायला म्हणजे वाटत नव्हती. मग आम्ही काय केलं, एक 6 जणांनी 8,000 रुपये काढले. भाताची पोती किंवा गुरांच्या वैर आंबवान असं आपलं काहीतरी गाडीने वरती जाईल, असं बैलगाड्यांनी वगैरे जाईन असं बघितलं. त्यामुळं अर्धवट का ठेवलं? मग अर्धवट खर्च पाणी जरा वाढला ना. 50,000 रुपये खर्च केला आम्ही. आणि बाकीचा अजून खर्च लागणार होते, अजून वळण व्यवस्थित करायची होती, ती राहिलेत अजून आमच्याकडे. टप्पा झाला असताना म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला वाहतूक करता आली असती. त्यामुळं गाड्या वगैरे जात नाहीत अजून, काही ठिकाणी जरा व्यवस्थित नाही झालेलं. आता चालूला अर्ज वगैरे दिलेला आहेत आम्ही रस्त्याचा. रस्त्याचा दिलाय, वरती डोंगरातल्या मंदिराचा वगैरे अर्ज वगैरे दिलाय मंडप येते. ते आता होईल कधीतरी, पण त्याला फार टाइम लागतोय. आता लाईटीचा अर्ज दिलेला आम्ही 10 वर्ष अर्ज देतोय, पण लाईटीची काही सोय झालेली नाही आमची. लाईट नाही, त्यामुळं TV, टेप, रेडिओ कुठली बातमी किंवा काही आम्हाला असं काही कानावर पडत नाही. का जगात काही होतंय हे आम्हाला काहीही कळत नाही. आणि दुसरं म्हणजे वाहतूक पण करता येत नाही रस्ता नसल्यामुळं. दळणवळणाचं साधन हे कुठलंच नाही. खाली गावात येईल तेव्हाच तिथून पुढं गाडी सगळं डोक्याने वजी आणायची वरती पाय. वयस्कर लोकांचं तर लय अवघड. कुठलाही आजारी माणूस जर असला तर उचलून न्यायची बाहेर. दवाखान्यात नेईपर्यंत गेला पाहिजे. लयच अवघड विषय होतो. उचलून आणायचं म्हणल्यावर लय बेकारी होती. पावसाळ्यात अवघड असतं, चिकट वाटा असते सगळ्या. कटू आहे पण सत्य आहे. मेलेल्या माणसाला खांदा देणं याला लोक पुण्य समजतात, पण नियतीसमोर हतबल झालेल्या जिवंत माणसाला आधार देताना 10 वेळा विचार करतात.